नमस्कार मित्रांनो. उद्या 3 जून आणि परवा 4 जून. तर 4 जूनला मित्रांनो इलेक्शनचे रिझल्ट येणार आहेत. तर या रिझल्टचा मार्केटवरती काय इम्पॅक्ट होतो हे आपल्याला 4 जूनलाच कळेल. पण व्हॉलेटिलिटी खूप जास्त ह्याच्यामध्ये असणार आहे. आणि जेव्हा अशी व्हॉलेटिलिटी येते मित्रांनो, जेव्हा हाय डिमांड आणि सप्लाय येते, तेव्हा मार्केटमध्ये कोणत्याच प्रकारचं लेवल्स, डिमांड सप्लाय म्हणा की सपोर्ट रेजिस्टन्स म्हणा किंवा जे ॲनालिसिस आहे ते चांगल्या प्रकारे वर्क केलं जात नाही. कारण डिमांड जास्त असल्यानंतर व्हॉलेटिलिटी जास्त असल्यानंतर मार्केटमध्ये कोणत्याही साईडला मुवमेंट जी आहे ती खूप फास्ट येते आणि अशा वेळेस सर्व लेवल्स जे आहेत ते ब्रेकडाऊन आणि ब्रेकआउट होत असतात. तरी पण मित्रांनो, आपल्या ह्या लर्निंग पर्पज काही लेवल्स जे आहेत प्राईज ॲक्शन बेस ते आपल्याबरोबर इथे शेअर करत आहे मित्रांनो. तर सर्वप्रथम इथे बँक निफ्टीचे जे आपण इथे ग्राफ ओपन केलेला आहे त्याच्यामध्ये बँक निफ्टीचा आपण इथे ॲनालिसिस ह्याचं पाहूया की कशाप्रकारे ह्याच्यात मुवमेंट येऊ शकते. तर मित्रांनो, बँक निफ्टी जी आहे ती 48,935 आणि 49,040 या झोनच्या आतमध्ये क्लोजिंग झालेली आहे. जर उद्या गॅप अप ओपन झाली आणि जर इथून या लेवलला जर सपोर्ट घेतला तर बँक निफ्टी 49,291 आणि 49,338 इथे येताना दिसेल. आणि जर ह्याचाही ब्रेकआउट झाला तर वरच्या साईडला 49,631 आणि 49,686 या झोनलासुद्धा बँक निफ्टी हिट करू शकते. तर हे नॉर्मल लेवल आहेत अपर साईडचे. आणि जर खूपच जास्त व्हॉलेटिलिटी असेल तर या लेवललासुद्धा बँक निफ्टी ब्रेकआउट करू शकते. आणि याला ब्रेकआउट केल्याच्यानंतर पुन्हा इथे 200-250 पॉईंटचे मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते. तर हे अप्पर साईडचं झालं आहे. आता जर बँक निफ्टी गॅप डाऊन ओपन झाली आणि ह्या ज्या लेवल्स आहेत 48,704 आणि 48,606 या लेवलच्या इथे बँक निफ्टीने कन्सोलिडेशन केलं आणि इथून जर ब्रेकडाऊन आला तर मित्रांनो डाऊन साईडला 48,314, 48,243 या लेवल हिट होताना आपल्याला दिसतील. आणि या लेवलसुद्धा जर ब्रेकडाऊन झाल्या मित्रांनो तर खाली 48,070 आणि 47,941 या झोनपर्यंत बँक निफ्टी येताना आपल्याला दिसेल. खूपच जास्त व्हॉलेटिलिटी झाली तर डाऊन साईडला अजून तुम्ही पाहू शकता 47,388 आणि 47,184 ह्या डाऊन साईडच्या लेवल आहेत. तर अशा प्रकारे अप आणि डाऊन या दोन्ही साईडच्या ज्या मोजक्या लेवल आहेत त्या आपल्याबरोबर इथे शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्या लर्निंग पर्पज आहे मित्रांनो. तर एक महत्त्वाची गोष्ट इथे सांगू इच्छितो की आपल्या या चॅनलवरती कोणत्याही कॉल पुट बाय सेलचं कोणतंही रेकमेंडेशन केलं जात नाही. ह्या ज्या लेवल आहेत त्या प्राईज ॲक्शन बेस आपल्याबरोबर लर्निंग पर्पज इथे शेअर केले जातात. या लेवल्सवरती आपण आपलं जे प्राईज ॲक्शनचं नॉलेज आहे किंवा जी काही स्ट्रॅटेजी आहे तर त्याचा अवलंबन करून इथे आपल्या हिशोबाने ट्रेड घ्यायचा असतो मित्रांनो. तर इथे कोणतीही रिकमेंडेशन आपली चॅनलवरती आपण करत नाही. तर हे बँक निफ्टीचं ॲनालिसिस झालेलं आहे. आता आपण निफ्टीमध्ये इथे पाहूया की निफ्टीमध्ये कसा काय परफॉर्मन्स होऊ शकतो. तर मित्रांनो, इथे आपण निफ्टी 50चा जो चार्ट आहे तो आपण इथे ओपन केलेला आहे. आणि ह्या चार्टमध्ये आपण पाहू शकतात की ह्या जे लेवल्स आहेत 22,461, 22,492 आणि वरती 22,614 आणि 22,641 हा जो झोन आहे मित्रांनो, जिथे काल निफ्टीने इथे कन्सोलिडेशन झालेलं आहे. जर निफ्टी जर इथून 22,641ला ब्रेकआउट करेल तर वरती 22,723 आणि 22,752 या लेवल्स आपल्याला दिसतील. आणि ह्याचाही ब्रेकआउट झाला तर 22,958 आणि 22,987 इथपर्यंत आपल्याला निफ्टी येताना दिसेल. खूपच व्हॉलेटिलिटी असेल तर याही लेवल ब्रेकआउट झाल्या तर वरती 23,070 आणि 23,114 तर या लेवल पुन्हा दिसतील. आणि ह्या ज्या लेवल्स आहेत त्या हाय पॉईंटच्या आहेत निफ्टीच्या. तर ह्याचाही ब्रेकआउट झाला तर वरती अजून 100-150 पॉईंटचे मुवमेंट आपल्याला
दिसू शकते मित्रांनो. हे व्हॉलेटिलिटीवर डिपेंड करते. आणि डाऊन साईडला जर तुम्ही पाहिलं तर डाऊन साईडला जर हा जो सपोर्ट आहे 22,461 हा जर ब्रेकडाऊन झाला मित्रांनो, तो खाली 22,304 22,258 हा जो झोन आहे निफ्टी येथे येताना दिसेल. याचाही ब्रेकडाऊन झाला तर खाली 22,073 आणि 22,027 यासुद्धा लेवल आपल्याला निफ्टीमध्ये येताना दिसेल. तर खूपच व्हॉलेटिलिटी असणार आहे मित्रांनो. आणि जे प्रीमियम आहेत जे काही ऑप्शनचे ते खूपच हाय लेवलला, म्हणजे प्रीमियम जे आहे ते खूपच वाढलेले आहेत. तर खूप काळजीपूर्वक ट्रेड घ्या मित्रांनो. आणि मी पुन्हा एकदा रिमाइंड करू इच्छितो की आपल्या या चॅनलवरती कोणतंही कॉल पुट बाय सेलची कोणतीही रिकमेंडेशन केली जात नाही. तर या लेवलच्या आहेत त्या लर्निंग पर्पज आहेत. आणि या लेवलवरती आपण आपल्या स्ट्रॅटेजी आणि आपलं जे काही प्राइज ॲक्शन बेस्ड जे नॉलेज आहे त्याचं अवलंबन करून हे ट्रेड घ्यायचं आहे मित्रांनो. तर हे ॲनालिसिस तुम्हाला कसं वाटलं आणि आवडलं असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि बघूया 4 जूनचा जो रिझल्ट आहे त्याचे हिशोबाने मार्केटची व्हॉलेटिलिटी आणि कशाप्रकारे ते परफॉर्मन्स होतं. धन्यवाद मित्रांनो.